या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशन प्रस्तुत आणि सनातन संस्थेच्या आयोजनात सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव हा भव्य सोहळा 13 आणि 14 डिसेंबर या दिवशी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षातील एक विशेष पर्व असणार आहे. या महोत्सवासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून सनातन संस्थेचे साधक, हिंदू धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ आणि मान्यवर यांनी सनातन राष्ट्राचा जयघोष करत रेल्वेतून, गाड्यांमधून तसेच विमानातून दिल्लीकडे प्रयाण केले. यावेळी हिंदुत्वनिष्ठांनी परिधान केलेल्या भगव्या टोप्या तसेच वाहनांवर लावलेले भगवे ध्वज हे जनतेचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी या महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. या महोत्सवासाठी असलेल्या प्रमुख उपस्थितांमध्ये तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हरीश कुलकर्णी, उद्योजक जयंतीलाल पटेल, महादेव आढावकर, शरद शेटे, हिंदुत्वनिष्ठ रामभाऊ मेथे आणि शिवाजी शिनगारे, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री पंढरीनाथ ठाणेकर, राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता पाटील, मंदिर महासंघाचे सर्वश्री अशोक गुरव, आप्पासाहेब गुरव, विलास पाटील, हिंदुत्व महासभेचे विकास जाधव यांचा समावेश आहे. या भव्य महोत्सवात कोल्हापूर जिल्ह्यातील सव्यसाची गुरुकुलम यांच्या दुर्मिळ शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. यात ढाल, तलवार, भाला, जांभिया, कट्यार यांसह अनेक दुर्मिळ शस्त्रे ठेवण्यात येणार आहेत. या सोहळ्यासाठी कोल्हापूर, महाराष्ट्र, भारतातून प्रतिनिधी दिल्लीत दाखल होत आहेत.